तुम्हार पाठ मागता राहतात समुद्र आठवे बंद मन शांत दीर्घ श्वास घेऊन कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सुरुवातीपासून ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्थोऽध्यायः। श्रीभगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनुरीक्ष्वाकवे ब्रवीत् एवं परम्परा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः सकालेनेह महता योगो नष्टः परन्तप स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्। अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति। भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन। वीतराग भयक्रोध मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्। मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवता क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम् न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते। एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वतरं कृतं किं कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यच्चात्वा मोक्षसे सुभात् कर्मणो ह्यपि बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः कर्मण्यकर्म यः पश्येद कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृष्णकर्मकृत् यस्य सर्वे समारम्भा कामसङ्कल्पवर्जिता ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधा त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति सः निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् यदृच्छलाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ब्रह्मार्पणं ब्रह्महवेः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नवपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्नेषु जुह्वति शब्दादीन् विषयान्यन्ये इन्द्रियाग्नेषु जुह्वति सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते द्रव्ययज्ञास्तपो यज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यत् संसितव्रतः अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुत्वा प्राणायामपरायणा अपरे नियताहार प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषा यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायं लोकोऽस्ति यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धि तान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्षसे श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते 34 श्लोक तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः आता आतापर्यंत सांगितलं की ज्ञानाने सगळं काही पाप नष्ट होतील तुमचं सगळं काही नष्ट होईल तर ज्ञान अर्जित करायला पाहिजे पण ज्ञान कुणाकडून घ्यायचं तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे या श्लोकमध्ये तद्विधी तो जो ज्ञान आहे तो जाणून घे काय ज्ञान कसं जाणायचं प्रणिपातेन म्हणजे साक्षात दंडवत करून गुरूंला साक्षात दंडवत प्रणाम करून परिप्रश्नेन समजदारीनी सूझबुझनी प्रश्न विचारायचे असं नाही की कोणते पण वाकडे तिकडे प्रश्न विचारायचे सूझबुझनी थोडंसं डोकं लावून प्रश्न विचारल्याने गुरूंला प्रश्न विचारल्याने तुम्हाला ज्ञान भेटेल प्रणिपात साक्षात दंडवत होऊन जेव्हा तुम्ही त्यांना प्रणाम करतात तेव्हा तुम्हाला ज्ञान भेटेल आणि सेवया सेवा केल्याने गुरूंची सेवा केल्याने तो ज्ञान तुमच्या आत्मामध्ये ग्रहण होईल बुद्धीमध्ये ग्रहण होईल उपदेक्ष्यन्ते असं केल्यानंतर दंडवत केल्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर आणि त्यांची सेवा केल्यानंतर उपदेक्ष्यन्ते गुरु उपदेश करतील ठीक आहे गुरु तुम्हाला सांगतील ते ज्ञानम तुला ज्ञान प्रदान करतील आणि गुरु कसे आहेत तर ज्ञानिनः ज्ञानवान गुरु आहेत ज्यांना सगळ्या ग्रंथांचा उपनिषदांचा वेदांचा सगळ्याकडचं नॉलेज आहे आणि खूप दूरदृष्टी आहे त्यामुळे त्यांना ज्ञानी म्हणलेलं आहे संकुचित दृष्टी नाही की त्यांनी एक प्रश्न विचारला त्याला संकुचित दृष्टीने उत्तर दिला तो खूप विस्तारित दृष्टी आहे त्यांची दृष्टी खूप मोठी आहे तत्वदर्शीनः आणि ते तत्वदर्शी आहेत त्यांनी स्वतःचा आत्मसाक्षात्कार करून ठेवला त्यांना आपण तत्वदर्शी म्हणतो ज्यांनी त्या आत्मतत्वाला ब्रह्मतत्वाला साक्षात पाहिलं आहे ध्यान अवस्थामध्ये बसून हे तत्वदर्शी आहेत आणि संपूर्ण ज्ञानी आहेत अशा गुरूंकडे जाऊन अशा ज्ञानी गुरुकर असे तत्वदर्शी गुरूंकडे जाऊन प्रणिपात करायचं दंडवत प्रणाम करायचं प्रश्न सूझबूझ समजदारीने विचारायचं आणि त्यांची सेवा करायची तर आपल्याला ज्ञान प्राप्त होतो ठीक आहे तर तद आणि विद्धीमध्ये विद धातू आहे विद ज्ञाने तद्विधी शब्द जोडलाय प्रणिपातेन प्र उपसर्ग पूर्वक नि उपसर्ग पूर्वक न होता ठीक आहे त द ध न पण न होता न ला अण झाला सूत्र लागून न ला अण झाला कशामुळं प्र मध्ये जो र आहे त्याच्यामुळं अण झाला इथं ठीक आहे तर प्र उपसर्ग पूर्वक नि उपसर्ग पूर्वक
पत धातू आहे. पत म्हणजे पतन होणे, पण इथं पत धातूचा अर्थ प्र आणि नि उपसर्ग जोडल्यामुळं दंडवत होणे, की आपण पडतोय तर, पण गुरूंच्या चरणी पडतोय. तर गुरूंच्या चरणी पडल्याने त्यांची जी एनर्जी आहे ते आपल्या शरीरामध्ये येते. पत धातू म्हणजे पतन होणे. जसं पत्ता पडला, पत्रम पतती, तर तिथं पत धातू आहे. ठीक आहे, की पान झाडापासून पडला. तर इथं पत धातू आहे. पत धातू म्हणजे पडण्या अर्थमध्ये. इथं पडणे नाहीये, इथं प्रणिपात करणे, साक्षात दंडवत करणे गुरूंच्या चरणी. साक्षात जसं आपण ईश्वरांच्या चरणी साक्षात दंडवत करतो, भरपूर ठिकाणी बघितलं असेल तसं. परिप्रश्नेन, परि उपसर्ग पूर्वक. परि म्हणजे चारी बाजूने. तर चारी बाजूनी विचार करून, ज्ञानाला जो पण तुम्ही सब्जेक्ट वाचलाय त्याला सगळी करून विचार करून मग तुम्ही प्रश्न विचारा. परिप्रश्नेन आणि सेवया, सेवा करून. ठीक आहे, तर परि उपसर्ग पूर्वक प्रश्न शब्द होता. इथं तृतीय विभक्ती आहे. प्रणिपातेन मध्ये पण तृतीय विभक्ती आहे. सेवया मध्ये पण तृतीय विभक्ती आहे. उपदेक्ष्यन्ते, उप उपसर्ग पूर्वक. दिश धातू आहे. दिश, दिश म्हणजे दिशा, दिशा देणे. तर उपदेश देणे म्हणजे समीप बसून त्याला उपदेश करणे. शिष्याला समीप बसून उपदेश करणे. मग शिष्य समोर बसला पाहिजे, लांब नाही बसला पाहिजे. आजकाल ऑनलाईन टीचिंगची प्रथा चालू आहे. भलेही आपल्याला मोबाईल मध्ये समोर दिसतंय, पण आहे तर तो खूप लांब. त्याच्यामुळं ज्ञान ऑनलाईन मध्ये कमी ग्रहण होतंय, ऑफलाईन मध्ये चांगलं ग्रहण होत होतं, हे सगळ्यांना माहिती पडलंय. तर उपदेक्षन्ते, गुरुच्या समीप बसून गुरु तुम्हाला शिक्षा देतील. मग समीप बसल्यानंतर ती ऊर्जाचा ट्रान्सफर लवकर होतो. ऑफलाईन क्लासमध्ये आणि ऑनलाईन क्लासमध्ये तोच सगळ्यात मोठा फरक आहे, की ऊर्जाचा ट्रान्सफर होत नाही. उप उपसर्ग पूर्वक दिश धातू आहे आणि भविष्यत कालमध्ये धातू आहे. ते ज्ञानम, ज्ञानिनः विसर्ग होता, विसर्गला स झाला. तत्वदर्शिनः. ठीक आहे, तर पहिला पाद आहे तद्विधी प्रणिपातेन. दुसरा पाद आहे परिप्रश्नेन सेवया. तिसरा पाद आहे उपदेक्ष्यन्ते ते ज्ञानम. चौथा पाद आहे ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ठीक, उच्चारण घेऊयात. तद्विधी प्रणिपातेन, तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानम्, उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. सगळे सोबत. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. 35वां श्लोक. यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पांडव, येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. यज्ञात्वा, ज्या ज्ञानाला जाणून, ज्ञात्वा म्हणजे ज्ञान अर्जन करून, जानकर. यज्ञात्वा, जिस ज्ञान को जानकर, न पुनर्मोहम, कधी पण मोह मध्ये पडणार नाही. न पुनर्मोहम, परत मोह नाही होणार. आत्ताच ज्ञान अर्जित केल्यानंतर आत्ताच तुझा मोह सुटून जाईल आणि परत ह्याच्यानंतर तुला मोह होणारच नाही, अशी भावना आहे. एवं यास्यसि पांडव, अशा प्रकारचा मोह तू त्यागून देशील आणि पुढे पण कधी तुला मोह होणार नाही. एवं यास्यसि, अशा प्रकारे ज्ञान प्राप्त होईल. पांडव, हे पांडव, संबोधन आहे अर्जुनाला. येन, ज्या ज्ञानाला अर्जित करून, येन तृतीय विभक्तीमध्ये, ज्या ज्ञानाच्या द्वारे, भूतानी अशेषेण, सगळ्या भूतांना, अशेषेण संपूर्णतापूर्वक, संपूर्णतामध्ये,
एकतर शेष म्हणजे जो सगळ्यांपासून राहिलेला, अशेष म्हणजे तो पण मिसळून घेतलाय, कोणी पण सोडलेला नाहीये, एक पण व्यक्ती सोडलेला नाही. तर सगळे भूत, मग भूत फक्त आपण नाही, मनुष्य नाही, भूत म्हणजे सगळे भूत, ते छोट्या कीट पासून आपल्यापर्यंत मोठ्या जनावरापर्यंत. अशेषेण सगळे भूतांमध्ये, सगळे भूतांना तू द्रक्षसी देखोगे बघणार, स्वतःच्या आत्मामध्ये बघणार. अथो, अथोचा अर्थ अजून पण आहे, च सारखा अर्थ आहे अथोचा. अथ, अथ एक आपण अर्थ घेतला होता प्रारंभ करण्यासाठी, कोणता तरी टॉपिक सुरू करण्यासाठी आणि शुभ करण्यासाठी, कल्याणसाठी. हे दोन अर्थ आपण अथचे बघितले होते. पण आता इथं अथ अर्थ घेतलाय अजून, आणि आत्मामध्ये पण सगळ्या भूतांना बघणार, आणि माझ्यामध्ये पण, श्रीकृष्णजी म्हणतात माझ्या ईश्वरामध्ये, भूतांना ईश्वरामध्ये बघणार. बरोबर. माझ्यामध्ये सगळ्या भूतांना बघणार आणि स्वतःमध्ये पण सगळ्या भूतांना बघणार. ठीक, असं. यत ज्ञात्वा न पुनर्मोहम, यत शब्द होता, तला ज झाला, ज्ञात्वा पुढं असताना. ठीक आहे. न पुनर्मोहम, पुनः विसर्ग होता, विसरला र झाला, र म च्या वरती मोहम, पुनर्मोहम. एवम, मोहम सोबत एवम जुडलाय. यास्यसि पांडव येन भूतानी अशेषेण, भूतानी आणि अशेषेण मध्ये संधी झाली यची. द्रक्षसी, इथं बघण्या अर्थ मध्ये धातू आहे. द्रक्षसी, देखोगे, काय बघणार? आत्मनी. द्रक्षसी आणि आत्मा, इथं संधी झाली यची, य सोबत आ जोडलाय. द्रक्षस्य आत्मन्य, आत्मनी, द्रक्षस्य आत्मनी अथो, आणि आत्मनी आणि अथो मध्ये परत यची संधी झाली. ठीक आहे. द्रक्षस्यात्मन्यथो, द्रक्षस्यात्मन्यथो असं. आणि आता अथो मयी. ठीक. तर पहिला पाद आहे यत ज्ञात्वा न पुनर्मोहम, यत ज्ञात्वा न पुनर्मोहम, पहिला पाद. दुसरा पाद आहे एवं यास्यसि पांडव. तिसरा पाद आहे येन भूतान्यशेषेण. चौथा पाद आहे द्रक्षसी आत्मनी अथो मयी. असे 4 शब्द आहेत. तर ह्याला आपण संधी केलेली, द्रक्षस्य आत्मन्यथो मयी असं. हा, द्रक्षसी आत्मनी अथो मयी. ठीक आहे, असं वेगळं वेगळं करून उच्चारण घेऊयात. यज्ञात्वा न पुनर्मोहम, यज्ञात्वा न पुनर्मोहम, एवं यास्यसि पांडव, एवं यास्यसि पांडव, येन भूतान्यशेषेण, येन भूतानि शेषेण, द्रक्षसि आत्मनि अथो मयी. द्रक्षसि आत्मनि अथो मयी. सगळे सोबत. यज्ञात्वा न पुनर्मोहम, एवं यास्यसि पांडव, येन भूतान्यशेषेण, द्रक्षस्य आत्मनि अथो मयी. यज्ञात्वा न पुनर्मोहम, एवं यास्यसि पांडव, येन भूतानि शेषेण, द्रक्षस्य आत्मनि अथो मयी. 36वां श्लोक. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः, सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि. अपि, अपि म्हणजे यदा, यदापि, यदापि चेत, यदि तू सगळ्या पापींमध्ये सगळ्यात पापी आहे, जे पाप करणारे आहेत त्याच्यामध्ये पण श्रेष्ठतम पापी आहे. जसं रावण सगळ्या राक्षसांमध्ये श्रेष्ठ राक्षस आहे, तो सगळ्यांचा
हानी करण्याचाच विचार करायचा आणि सगळा कब्जा करण्याचा विचार करायचा, तिच्या अहंकाराच्या वशीभूत होऊन. तसं जरी तू त्या प्रकारचा झाला, ठीक आहे, अपि चेद असी, आता इथं असी क्रिया आहे, त्वम करता करून अशी क्रिया केलेली आहे. आता इथं अर्जुन करता आहे, अर्जुन म्हणजे त्वम करता आहे, आणि अशी म्हणल्यानंतर त्वम करता आपोआप आपल्याला ह्या वाक्यामध्ये कळतंय. ठीक आहे. तर अपि चेदसी पापेभ्य, पापेभ्य पंचमी विभक्ती आहे की पापींपासून, सर्वेभ्य, पापेभ्य सर्वेभ्य, सर्व पापींपासून, सगळे पाप करणाऱ्यांपासून, पापकृततमः, महापापी आहे. महापापी कशामुळे अर्थ होतोय, इथं तमः प्रत्यय आहे, सफिक्स इथं तमः आहे. तर तमःचा अर्थ असतो की बहुवचनांमधून कंपॅरिझन करून एकाला श्रेष्ठ सांगणे. ठीक आहे, 30 मुलं आहे, 30 मधून कुणाला तरी पहिला नंबर आणायचा आहे, तर जो फर्स्ट येईल त्यालाच आपण पहिला सांगणार है ना. तर त्या फर्स्टला सगळ्यांपासून कंपेअर केलं की तुम 30 बच्चों में से ये सबसे पहला नंबर. असं सगळ्या पापींमधून तू जर सगळ्यात मोठा पापी असला तरी तरी काय, सर्वम ज्ञानम, सगळं ज्ञान अर्जित करून, ज्ञान अर्जित करून ज्ञानाला नावासारखं बनवून, प्लवेनैव, प्लवेन म्हणजे नाव, नावाद्वारे, ज्ञानची नौकाद्वारे, ज्ञान स्वरूप नौकाद्वारे, वृजनम, वृजनम म्हणजे पापच आहे, पण इथं पापरूपी समुद्र, नौका दिली आहे त्यामुळे समुद्र घ्यावा लागेल, मानून घ्यावा लागेल आपल्याला. तर पापरूपी समुद्राला संतरिष्यसी, सन सम उपसर्गपूर्वक तर धातू आहे, त्रिधातू आहे. ठीक आहे, त्रि म्हणजे तारणे, तर सम्यक तारून जाशील, कशाच्या ह्याने, ज्ञानाने, ज्ञानाने सगळं पापाला तारून जाशील. आणि पापाला तरला तर मोह कधीच पैदा होणार नाही, संसारमध्ये कधीच गुंतणार नाही, सगळं स्पष्ट स्पष्ट माहिती होईल है ना. तर प्लवेनचा अर्थ आहे नौका आणि वृजिनमचा अर्थ आहे पापरूपी समुद्र. संतरिष्यचा अर्थ आहे तरुण जाशील, भविष्यात कालची क्रिया आहे. संतरिष्यती, सम उपसर्ग पूर्वक तरिष्यसी क्रिया आहे, त्रिधातूंनी तरिष्यसी क्रिया बनते, तरिष्यसी. ठीक. तर अपि, चेद आणि असी मध्ये शब्द जोडलाय. चेद द हलंत होता, द असी सोबत जोडला, चेद असी, अपि चेद असी, पापेभ्य पंचमी विभक्ती, सर्वेभ्य पंचमी विभक्ती, पंचमी वेगळे करणे, पापेभ्य सर्वेभ्य, सर्व पापींपासून वेगळा, सगळ्यात मोठा पापी, पापकृत तमः, पापकृत आणि तमः. ठीक आहे, दोन प्रत्यय आहेत, सफिक्स दोन आहेत, एक कृत पाप करणारा आणि तमः त्या पाप करणाऱ्यांमध्ये पण श्रेष्ठ. जसं तम प्रत्यय असा आहे की इंग्लिश मध्ये जर आपण बघितलं की गुड, बेटर, बेस्ट, तर इथं बेस्ट आहे, बॅड, वर्स, वर्स्ट, तर इथं वर्स्ट आहे, सगळ्यात घाणेरडा, घाण काम करणार. तर वर्स्ट साठी तम प्रत्यय आलेला आहे, सफिक्स तमप आलेला आहे. सर्वम ज्ञान प्लवेनैव, ज्ञान प्लवेन, ज्ञान रूपी नौकाद्वारे, तृतीय विभक्ती, ज्ञान रूपी नौकाद्वारे, सर्व पापांमध्ये, सर्व पापांना, सर्वम वृजिनम, सर्वम पापम, सगळा पाप, वृजिनम समुद्रम, तरिष्यसी, तरुण जाशील, सगळ्या पापाला ज्ञानरूपी नौकाद्वारे तरुण जाशील. आता प्लवेन आणि एव मध्ये संधी झाली, तर ऐव, प्लवेनैव, अकार आणि एकार मध्ये ऐव संधी झाली. ज्ञान प्लवेनैव वृजिनम संतरिष्यसी. सन न काबर आलाय, कारण की पुढं त आहे, नाहीतर उपसर्ग होता म, सम, सम उपसर्ग होता, पण म च्या ऐवजी त पुढं असल्यामुळं न झाला. ठीक. पहिला पाद आहे अपि चेदसी पापेभ्यः,
दुसरा पाद आहे सर्वेभ्यः पापकृत्तमः. तिसरा पाद आहे सर्वं ज्ञानप्लवेनैव. चौथा पाद आहे वृजिनं संतरिष्यसि. उच्चारण घेऊयात. अपि चेदसि पापेभ्यः अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. वृजनं सन्तरिष्यसि. सगळे सोबत. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि. सगळे प्रकारचे यज्ञ कर्म सांगितले. मग सांगितलं की जेवढे पण यज्ञ आहेत तुम्ही कोणत्याही कर्मला करताना यज्ञपूर्वक करा तरी तुम्ही तृप्त होता. पण त्या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ काय आहे? ज्ञान यज्ञ. आणि ज्ञान यज्ञ कसं श्रेष्ठ काय आहे तेच आपण सांगत असतो. जसं 3 लेवलचे एक्सरसाइज सांगितले, पण जे श्रेष्ठ आहे ते केलं तर बेस्ट रिझल्ट येणार. तसंच हे श्रेष्ठ सगळ्यात सांगितलंय तर त्याच्याविषयीच पुढं हे 3 श्लोक आणि पुढचे 2 दिवसामध्ये आपला हा अध्याय पण संपून जाईल बुधवारी. ठीक आहे. तर दिव्य ज्ञान योग मध्ये ज्ञान यज्ञ आणि ज्ञान यज्ञ कोणाकडून कसं अर्जित करायचं आणि अर्जित केल्यानंतर काय होणार हे सगळं सांगितलं. काय सांगितलं की गुरुच्या जवळ जाऊन पतन करायचंय. जर तुम्ही गुरुच्या जवळ जाऊन उत्थान केलं, वर बसले किंवा वर उठले, ताट उभा राहिले, तर तुम्ही ज्ञान अर्जित करणार नाही. कसं नाही करणार? ज्यावेळेस आपण गुरुच्या समोर जातो त्यावेळेस आपली मानसिकता, आपली मनस्थिती, आपलं ज्ञान, आपल्या सगळ्या गोष्टी जे पण आपल्या माइंड मध्ये आहे स्टोर आधीपासून, त्या सगळ्या गोष्टींना आपल्याला पतन करावं लागतं, खाली पाडावं लागतं, सोडून द्यावं लागतं, त्याग करावं लागतं. जर आपण त्या सगळ्या गोष्टींना धरून ठेवलं तर गुरूंकडून जे ज्ञान येणार ते आतमध्ये जाणार नाही. हे ज्यावेळेस डाऊन जाणार त्यावेळेस हे आतमध्ये जाणार. जर तुम्ही भगवद्गीता हे आधी वाचलं असतं तर तुम्हाला इथं येऊन जे मी गोष्ट सांगतोय त्या सगळ्या गोष्टी सरळ जसे मी सांगतोय तशा पटल्या नसत्या. आणि गुरु मध्ये ते तर पाहिजेच की तुम्ही तुमचं पतन केलं पाहिजे, तुम्ही तुमचं सगळ्या गोष्टी सोडल्या पाहिजे, तुमचा इगो सोडला पाहिजे, तुमचा अहंकार सोडला पाहिजे, तुमचं ज्ञान सोडलं पाहिजे, तुम्ही जे काय अर्जित केलं आतापर्यंत ते सगळं सोडलं पाहिजे. तेव्हा जाऊन ते एक्झॅक्ट तसंच तसं तुम्हाला भेटेल जसं गुरु सांगतायत तसं, आणि तो कनेक्ट होईल. समजतंय? जर तुम्ही खाली सोडलंय तर जे ज्ञान येतंय ते ज्ञान आल्यानंतर तुमच्या खाली सोडल्या जे एक्सपिरियन्स आहे, जे नॉलेज आहे, जे अनुभव आहे तुमच्या त्याच्यासोबत ते कनेक्ट होणार. आणि जर तुम्ही उत्थान त्याला वर ठेवलं, तुमच्या ज्ञानला वर ठेवलं, तुमच्या नॉलेजला, तुमच्या एक्सपिरियन्सला वर ठेवलं तर ते रिपेल करणार, ते टकरून परत खाली पडणार किंवा त्याचा नाश होणार किंवा त्याचा काही फायदा होणार नाही. चित्तमध्ये पॅटर्न्स असतात, व्हायब्रेशन्स असतात, व्हायब्रेशन्सचे पॅटर्न्स असतात. तुम्हाला अनुभव करायचा असेल तर ढोल घ्यायचा आणि एक दरीवर बलून्स, छोटे छोटे गोळे, कंचे किंवा असं काहीतरी ठेवा आणि मग ढोल लांब वाजवा त्या पडद्याला चिटकून. त्याचे वेगळे वेगळे, एकदा वाजवला पॅटर्न बदलणार,
दुसऱ्यांदा वाजवला पॅटर्न बदलला. तर हे व्हायब्रेशन्सचे पॅटर्न्स असतात. व्हायब्रेशन्स काय आहेत? माझा ऑरा आहे, माझी एक एनर्जी आहे. मी ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट सांगतोय त्याच्यामुळे प्रत्यक्षचा महत्व आहे. युट्यूब मध्ये तो ऑरा कनेक्ट नाही होते आणि त्या प्रकारे नॉलेज ग्रहण नाही होते. तुमची डेप्थनेस कॉन्शियसनेस मध्ये जर असेल तर तुम्ही युट्यूब वरून पण एक्झॅक्ट नॉलेज घेऊ शकता. पण तुम्ही तेवढे शिथिल, तेवढे शांत, तेवढे गहन, तेवढे डीप, तेवढे तुम्ही काय म्हणतो त्याला, वाईज पाहिजे. तुमच्यामध्ये तेवढं विजडम पाहिजे. तर ज्यावेळेस मी इथून ऑरा सोडतोय, ज्यावेळेस मी इथून व्हायब्रेशन सोडतोय, मी शब्द सोडतोय, त्यावेळेस माझ्या शब्दांचे, माझ्या ऑराचे, माझ्या व्हायब्रेशनचे एक पॅटर्न तुमच्याकडे येत आहे. तो पॅटर्न तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्या सोबत तो पॅटर्न कनेक्ट व्हायचा प्रयत्न करणार. तुमच्या चेतनाच्या शक्तीच्या अनुसार, तुमच्या चेतनाच्या स्तरच्या अनुसार ते पॅटर्न कनेक्ट होणार. तुमच्या नॉलेजच्या अनुसार, तुमच्या एक्सपिरियन्सच्या अनुसार तो पॅटर्न कनेक्ट होणार. जर कनेक्ट झाला तर चांगलं आहे. जर नाही झाला कनेक्ट तर एक तर तुम्हाला चेतनाचा स्तर उचलावा लागेल, नवीन गोष्टी अनुभव करावा लागतील, नवीन अजून नॉलेज घ्यावा लागेल. कधी कधी आपल्याला पहिल्या श्लोकचा अर्थ चौथ्या श्लोक मध्ये कळतो, तर नंतर कधीतरी आपल्याला नॉलेजच्या थ्रू कळेल, अनुभवाच्या थ्रू कळेल की अरे हा तसं सांगितलं होतं, ते आज मला अनुभव झालं, त्याच्यामुळे आज मला त्याचं महत्व समजलं. पण त्यावेळेस त्याचं महत्व समजलं नाही, त्यावेळेस तो ज्ञान उतरला नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी कधी होणार? ज्यावेळेस तुम्ही सगळं पतन करणार, तुमच्या नॉलेजचं पतन करणार, तुमच्या अनुभवाचं पतन करणार. पतन करणार म्हणजे खाली सोडणार, वर नाही उचलून धरणार. वर उचलून धरलं तर रिपेल होणार. माझा पॅटर्न तुम्हाला टच डाऊन, आतमध्ये नाही येणार, उतरणार नाही. आणि असं कित्येक वेळेस होतं, किती गुरु आहेत त्यांची गोष्ट आपल्याला पटतच नाही, पण तिथे बसलेल्या लोकांना सगळ्यांना पटती. आपण टीव्हीवर पाहतो त्याच्यामुळे आपल्याला पटत नाही का? की ऑरा कनेक्ट नाही होते, पहिली गोष्ट. आणि जर तीच समोर बसून आपण ऐकलं तर पटेल का? की त्याच्या पाठीमागची स्टोरी काय आहे, त्याचा बेस काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कधी करतात? ज्यावेळेस आपण त्यांच्या समोर बसतो. आपण त्यांच्या समोर नाही बसलेलो, आपण टीव्हीवर पाहतोय किंवा बाहेरून कुठून तरी. आता काय करतात लोक, सोशल मीडियावर अर्धी क्लिप काढतात, मधली कुठून तरी क्लिप काढणार आणि दाखवणार. काय होतं? मिसइंटरप्रिटेशन होतं. अशा प्रकारचं ऑरा कनेक्शन होत नाही, पॅटर्न कनेक्शन होत नाही. आणि कनेक्ट नाही झालं तर काय करतो आपण? रिपेल करतो, त्याला आपण दूर फेकतो की नाही हे बरोबर नाहीये, नाही हे चुकीचं आहे. त्यांनी जर सांगितलं की तुमच्या पाठीमागं 7:30 लागलेली, तुम्ही जा, तुम्ही हे खडे घाला, तुम्ही हे खडे घातले तर तुम्हाला थोडासा फायदा होईल. तुम्ही जर टीव्हीवर ऐकताय, जर मोबाईलवर पाहताय, तर तुम्हाला वाटेल काय खडे घातल्याने माझे 7:30 कसे बरे होईल आणि कसं काय मला त्याचा बेनिफिट होईल आणि कसं काय मला त्याच्यामध्ये फायदा होईल. पण ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या प्रत्यक्षात जाता त्यावेळेस ते सांगणार तुम्हाला, पंचांग दाखवणार. त्या पंचांग मध्ये दाखवणार की तुम्ही ह्या काळामध्ये पैदा झाले होते, पृथ्वीमध्ये तुमचा जन्म बाहेर तुम्ही पडले होते, आणि त्यावेळेस हे नक्षत्र, हे ग्रह, हे सूर्य, हे चंद्र, हा पॅटर्न होता. आता हा पॅटर्न विस्कळीत झालाय, आणि हा पॅटर्न विस्कळीत झाल्यामुळं व्हीनसचे जे एलिमेंट्स आहेत, सनचे जे एलिमेंट्स आहेत, ते एलिमेंट्स तुम्हाला साथ देत नाहीयेत. त्याच्यामुळे तुम्ही एक धातू घाला, ते धातू घातल्याने त्या एलिमेंट्सनी तुम्हाला थोडा 1%, 0.5%, 0.1%, कुठं जिथं तुम्हाला नुकसान होतंय तिथं नुकसान नाही होणार, तर तुम्हाला तिथं फायदा होईल. मग हा बिलीफ कनेक्ट झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस घालता आणि तुम्हाला फायदा होतो,
त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावर अजून कॉन्फिडन्स, त्या नॉलेजचं अजून कॉन्फिडन्स तयार होतो. आता हे सगळं कधी होणार? ज्यावेळेस तुम्ही प्रश्न करणार. दुसरी जी गोष्ट आहे परिप्रश्न. तुम्ही प्रश्न केलं तर तो सांगणार की तुमच्या ग्रह नक्षत्र हे 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 आहे. तुम्ही प्रश्न नाही केला तर सरळ म्हणणार की हे धर, हे घेऊन जा. आपण काय करतो? आपण प्रश्न करत नाही. आपण प्रश्न जर केला तर ते सांगणार डिटेलमध्ये. जर नॉलेज असेल तर सांगणार, नॉलेज नाही तर तो सरळ म्हणणार तुला काय करायचंय, जा ना ही घेऊन. मी म्हणतोय ना, जा ना, आतापर्यंत 100 लोकांना झालाय फायदा, तुझा फक्त घे. मग तो व्यक्ती गुरु नाही. जर असा म्हणतोय प्रश्न विचारल्यानंतर की तुला काय करायचंय, आता मला जर कोणी प्रश्न विचारला की सर ह्या व्यायामाने तुम्ही कसं काय म्हणता की डायबिटीज नीट होतंय, मी म्हणलो तुला काय करायचंय, माझ्या पशी 50 लोक आहेत ज्यांचं डायबिटीज नीट झालंय, तू कर ना. त्याच्या पाठीमागे काय सायन्स आहे, काय, मला काय करायचं तुला सांगून. असे पण गुरु करतात, असे पण गुरु करतात. जर त्यांना नॉलेज असलं, काही काही वेळेस ते होऊन करतात की माझ्याकडे वेळ नाहीये आणि ठीक आहे मी सांगेन तुला नंतर, पण मला माहित आहे तुझी अजून समजायची क्षमता नाहीये. अशा प्रकारचा गुरु पण चालेल. पण ज्याला स्वतःलाच माहित नाहीये तो नाही चालणार. तो तिथं नाही चालणार की तू फक्त कर, तुला जे सांगितलं ते कर. का की मला पण नाही माहित त्याच्या पाठीमाग काय सायन्स आहे काय. हा, तर परिप्रश्नेन का की तुम्ही प्रश्न विचारणं तिथं गरजेचं आहे. आधी काय की तुम्ही तुमचं नॉलेज सगळ्या गोष्टी सोडा. सोडल्यानंतर ते तिथून एक पॅटर्न आला, तो पॅटर्न तुम्हाला कन्फ्यूज करतोय. तो पॅटर्न तुमच्या पॅटर्न सोबत कनेक्ट झाला तर प्रश्न नाहीये. पण जर कनेक्ट नाही झाला तर एक नवीन पॅटर्न तुम्ही क्रिएट करताय प्रश्नाच्या द्वारे. आणि आता कसं पॅटर्न क्रिएट होणार? तुमचं एक नॉलेज आहे, तुमचं एक एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे, याच्यातूनच तो पॅटर्न क्रिएट होणार. एक नवीन पॅटर्न, समजा खाली स्क्वेअर आहे तर वर रेक्टँगल येतोय, अर्धा रेक्टँगल, ठीक आहे. कशातून? त्या स्क्वेअर मधून अर्धा रेक्टँगल आला, ठीक आहे. अर्धा रेक्टँगल आल्यानंतर त्या प्रश्नाचा एक्झॅक्ट जर उत्तर तुम्हाला भेटलं तर तो रेक्टँगल गुरूंच्या रेक्टँगल सोबत जुळून जाईल आणि तो पॅटर्न तुमचा कंप्लीट होऊन तो ज्ञान तुमच्यामध्ये उतरून जाईल. आणि जर असं नाही झालं तर त्यांनी सांगितलं, त्यांनी काही उत्तर नाही दिलं आणि तुम्हाला उत्तर पटलं नाही, किंवा तुम्हाला त्यांनी बरोबर उत्तर नाही दिलं, किंवा तो म्हणला की तुला काय करायचं उत्तराचं, तुला काय करायचं तू कर फक्त, असं जर तो म्हणला तर ते रेक्टँगल तसंच राहणार. मग पॅटर्न कंप्लीट झाला का? नाही झाला. पॅटर्न कंप्लीट नाही झाला तर ज्ञान उतरलं का? नाही उतरलं. मग ज्ञान यज्ञ झालं का? नाही झालं. मग पहिलं तर आपण सोडायला पाहिजे, दुसरं आपण त्याच्यातून उत्पन्न करून, जर आपले पॅटर्न जे मूळ पॅटर्न आहेत, जे आपले अनुभव आहेत, ते जर डायरेक्ट कनेक्ट होत नाहीये तर एक नवीन पॅटर्न क्रिएट करून त्याला कनेक्ट करा, ठीक आहे. कनेक्ट झालं, सगळं झालं. आता त्यांनी तुम्हाला काहीतरी दिलंय, त्यांनी तुम्हाला काहीतरी दिलंय, तुम्ही घेतलंय, तुम्ही त्याच्याविषयी त्याच्याबद्दल काहीतरी दिलं पाहिजे. तिथं येतं सेवा. आता देण्यामध्ये महत्व आहे, देण्यामध्ये महत्व आहे. तुम्ही घेतलं तर हे तुम्ही कुठंतरी देणार ना. हे जर त्याला जर वाटतंय की तुम्ही अजून 10 लोकांना दिलं पाहिजे तर तुम्ही द्या. त्याला वाटतंय की तुम्ही याच्यातून आत्मसाक्षात्कार केला पाहिजे तर तुम्ही करा. त्याला वाटतंय की तुम्हाला, जर त्या गुरुला वाटतंय की तुम्ही याच्यातून तुमचा उद्धार केला पाहिजे, तुमचा परिवाराचा उद्धार केला पाहिजे, तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा उद्धार केला पाहिजे तर करा. ही केल्याने काय होईल? ते जो वन साइड ट्रान्झॅक्शन होता तो 2 साइड होऊन जाईल आणि कर्म नील होऊन जातील. मग ही सेवा पण तेवढी महत्वाची. मग सेवा कशा पण प्रकारे करू शकता तुम्ही. कर्म करून करा, ज्ञान देऊन करा, कशा प्रकारे पण सेवा, पण ते ट्रान्झॅक्शन बॅलन्स करणं गरजेचं आहे, ठीक आहे. मग अशा
उपदेश आणि ज्ञान जो देतो तो व्यक्ती प्रॉपर ज्ञानी असतो, तो व्यक्ती तत्वदर्शी असतो, जो ह्या प्रकारे तुम्हाला सांगतो आणि तुमचे पॅटर्न सगळे कनेक्ट होतात. तो तत्वदर्शी आणि एकदम उत्तम ज्ञानी आहे. अशा गुरुकडून तुम्ही सगळ्या गोष्टी घ्या, ज्यांनी तत्वांचा स्वतः अनुभव केलाय. आत्मतत्व असो किंवा 25 तत्व असो किंवा 33 कोटी देवी देवता असो किंवा जे पण आहे अस्तित्वामध्ये, त्या सगळ्या अस्तित्वाचं एक एक तत्वाचा त्याला अनुभव आहे. त्याच्या अस्तित्वाचा एक एक तत्वाचा त्याला अनुभव आहे. आणि प्रश्न विचारल्यानंतर त्याला जर नाही समजत आहे तर त्याच्यावर अभ्यास करून मग सांगणं. का की किती पण तत्वदर्शी असला, जसं स्वामी प्रेमानंद महाराज आहेत, तुम्ही ऐकलं प्रेमानंद महाराज? विराट कोहली त्यांच्या आश्रम मध्ये गेल्यानंतर ते फेमस झाले होते. ठीक आहे, त्यावेळेस पण तसेच होते, आता पण तसेच. त्यांना काही फरक नाही पडला की विराट कोहली आला किंवा कोण आलं. तर त्यांच्या समोर काही असे प्रश्न येतात ज्याचे उत्तर त्यांना माहित नसतात, मग ते असे शांत राहतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये ते टिप्पणी करत नाही काही. ठीक है, मैं याच्यावर अभ्यास करतो, मेरा इसमें पढ़ाई नहीं है, मेरा जिस चीज में पढ़ाई है, मेरा जिस चीज में अनुभव है, मेरा जिस चीज में तत्व ज्ञान है, वो मैं आपको दूंगा. माझं ज्याच्यामध्ये नॉलेज नाहीये, माझं ज्याच्यामध्ये एक्सपर्टीज नाहीये, त्याच्यावर एकतर मी अभ्यास करून तुम्हाला सांगेल किंवा मग त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या गुरुकडे जाऊन तुम्ही ज्ञान अर्जित केलं पाहिजे, ज्ञान यज्ञ तुम्ही गेले पाहिजे. त्याच्यानंतर अशा व्यक्तीकडून ज्ञान अर्जित झाल्यानंतर तू कधीही पाप मध्ये गुंतणार नाही. तुला कधीही पाप भ्रमित करणार नाही, मोहित करणार नाही, कधीही करणार नाही. अशा प्रकारचं ज्ञान अर्जित झाल्यानंतर आणि त्याच्यामध्ये तुला हे कळन की सगळे जेवढे पण भूत किंवा जीवात्मा आहे, हे सगळे जीवात्मा ची जी मूल आत्मा आहे ती एकसारखी आहे. आणि ही एकसारखी असून हे सगळे माझ्यासारखे येतात, म्हणजे माझ्यामध्ये स्थित आहेत किंवा माझ्यासारखेच सेम आहेत. अथो मयी, असं तू पाहशील की हे आत्मा सगळे एकसारखे आहेत. शरीर वेगळे, प्रकृती वेगळी आहे, सारखे असून ते सगळे माझ्यामध्ये स्थित आहेत किंवा माझे अंश आहेत, माझ्यासारखे आहेत, माझेच अंश आहेत असं. आणि मग असं समजलं तर तू कोणत्याही पाप मध्ये मोहित होणार नाही. का की जे पण कर्म तू करणार ते सगळं यज्ञच असणार. तुला ज्ञान अर्जित झालंय आणि ज्ञान अर्जित झाल्यामुळे आता तू जे पण कर्म करणार ते सगळे कर्म यज्ञहित होणार. आणि असं केल्याने तुला पाप किंवा कर्मबंधन फलबंधन मध्ये गुंतणार नाही. जरी तू सगळ्यात जास्त पापी असला तरी हे ज्ञान भेटल्यानंतरची गोष्ट आहे. आतापर्यंत तू किती पण पाप केले असो, पण हे ज्ञान भेटलं की तू तिथं मुक्त होऊन जातो. का बरं मुक्त होऊन जातो? आतापर्यंत पाप केलेले, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की आतापर्यंत पाप केलेले सगळे कर्मांचे एक चित्त मध्ये संस्कार असणार. संस्कार म्हणजे त्याच्यामध्ये पोरलेले पॅटर्न्स असणार, आतापर्यंत सगळे कर्म केलेले. मग ज्ञान आल्यानंतर असं काय होतं की ते सगळं शून्य होऊन जातं, ते सगळं गायब होऊन जातं. तो पॅटर्न आपल्याला असं जो नवीन पॅटर्न तयार करेल, तो त्या पॅटर्नला डिस्ट्रॉय करून नवीन पॅटर्न डिस्ट्रॉय करून म्हणण्यापेक्षा त्या
पॅटर्नचा इतका इफेक्ट नाही झाला की त्या नवीन पॅटर्नचा. हा, तर नवीन नॉलेज ज्यावेळेस ग्रहण होणार, ज्ञान ज्यावेळेस ग्रहण होणार, त्यावेळेस वर एक परत तयार होणार, एक लेअर तयार होणार, आणि त्या लेअरच्या खाली हे सगळे दग्धबीज होऊन जाणार. म्हणजे हे सगळे जे आहेत चित्तमध्ये पॅटर्न्स, हे सगळे दबून दबून परत वर उभरणार नाही, ते तसेच दबून शून्य होऊन जातील. पण ते लेअर बनवणं, ज्ञानचं, ब्रह्मज्ञानचं जो लेअर बनवायचंय ते बनवणं गरजेचं आहे. आणि हे लेअर मृत्यूच्या आधी जर बनलं तर एकदम उत्तम. म्हणजे मृत्यू झाल्यानंतर तर ते पॅटर्न परत वर येऊन तुम्हाला नवीन जन्म भेटणारच आहे. तर ह्या जन्मीच प्रयत्न करायचा की आपण तो लेअर अर्धा तरी किंवा 1/4 तरी भरला पाहिजे. मग पुढच्या जन्मी परत प्रयत्न करू, कमून की तो आता एक तयारी झाली आपली, एक फ्लो झाला आपला. मग आपण पुढच्या जन्मी पण त्याच मार्गेला, तशाच व्यक्तीच्या पोटी येणार जो व्यक्ती ह्या मार्गमध्ये आहे. आणि मग तसंच परत 1/4चं हाफ, हाफचं 3/4, मग पूर्ण असं एक लेअर बनवून आपण तिथून मुक्त होणार. की ते दग्धबीज करून सगळे चित्तामध्ये कर्माचे जे संस्कार तयार झालेले ते सगळे. तर सगळ्या प्रकारचं ज्ञान स्थित झाल्यानंतर, सगळ्या प्रकारचं ज्ञान स्थित झाल्यानंतर तू सगळ्यात मोठा पापी जरी असला पास्ट मध्ये, तरी तू दुःख पासून पार होऊन मोक्षला प्राप्त होऊ शकतो. काही प्रश्न असतील तर विचारा याच्यामध्ये. ते प्रोसेस आहे, एव्होल्युशनचा प्रोसेस आहे तो. तुम्हाला त्याच्या थ्रू यावं लागतं. तुम्ही डायरेक्ट मनुष्याचा जन्म नाही घेऊ शकत. तुम्ही डायरेक्ट मनुष्य, आता तुमची ज्यावेळेस आत्मा आहे, आत्मा सुरुवातीला एकदम शुद्ध आहे, तिच्यामध्ये काही, फक्त तिच्यामध्ये एक ज्ञान घेण्याची क्षमता आहे. का? की ती चेतना आहे. ठीक आहे. आणि कॉन्शियसनेस, जी आत्माचा जो स्वभाव आहे तो घेणं आहे. ठीक आहे. ज्ञान घेणं किंवा अर्जित करणं, काहीतरी जमा करणं, हे एनर्जीचा, तो कॉन्शियस एनर्जीचा तो ट्रेट आहे, तो फंक्शन आहे. ठीक आहे. तर तुम्ही शुद्ध आहात, तुम्ही आले पृथ्वी तळावर. ठीक आहे. आल्याबरोबर तुम्हाला लगेच परमात्माचं ज्ञान होईल का? मग आल्याबरोबर तुम्ही काय पाहणार? आधी वातावरण आहे, वायू आहे, मग तुम्ही आधी व्हायरस बनणार किंवा आधी तुम्ही छोटे बॅक्टेरिया बनणार. मग त्याच्यातून ज्यावेळेस बॅक्टेरियाची लाईफ चालू आहे, तुमची लाईफ ज्यावेळेस बॅक्टेरियामध्ये चालू आहे, तुमची चेतनाचा अजून जाण्याचे प्रयत्न करणार, अजून की मी याच्यातून बाहेर पडून काहीतरी करू. जसं आपण पण मनुष्यातून काय करायचा प्रयत्न करतो कायम, एक तर शरीर वाढवायचा प्रयत्न करतो, शरीर कमी करायचा प्रयत्न करतो, काहीतरी करायचा प्रयत्न करत राहतो आपण कायम, आणि काहीच नाही करायचं तर मृत्यूला पावतो. बरोबर? तर आपण काहीतरी करायचा प्रयत्न करतो. मग त्याच्यातून तुम्ही काहीतरी करायच्या प्रयत्नामध्ये तुम्ही नेक्स्ट जन्म घेता, इव्हॉल्व्ह होता, विकसित होता. मग तो प्रयत्न कोणत्या मार्गेला आहे ते डिफाईन करणार की तुम्ही नेक्स्ट जन्म काय घेणार. मग जर तो प्रयत्न शरीर मोठं करण्यात आहे, की मला शरीर मोठं करायचं, मला शरीर, मला मोठं व्हायचं, मग तुम्ही हळूहळू हळूहळू ते विकसित होऊन हत्ती बनतान किंवा डायनासॉर बनतान किंवा असं. जर बॅक्टेरियामध्ये असताना तुम्हाला अशी इच्छा आहे की मला उडायचंय, मला उडायचं, मग तुम्ही पक्षी बनतान. ती तुमची इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस आहे, ती तुमची इंडिव्हिज्युअल चेतना शक्ती आहे. जसं ह्या पृथ्वी तळावर 700+ कोटी मध्ये लोक आहेत. सगळे सेम परिस्थितीमध्ये टाकले तरी वेगळ्या पद्धतीने व्यवहार करणार. का? की त्यांचं फ्री विल, त्यांची जी इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस, इंडिव्हिज्युअल जी इच्छा आहे चेतना शक्तीची, ती वेगळी आहे, ती सेपरेट आहे. आणि हे सगळं कोण डिफाईन करणार? हे तुमचेच अज्ञान डिफाईन करतं. तुम्ही अज्ञानी आहात आतापर्यंत,
त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. नाहीतर आपण जर अज्ञानी नसतो तर आपण आलोच नसतो, आपण लिप्तच झालो नसतो. हा वेद मध्ये हा खूप परफेक्ट आणि एकदम क्लिअर सांगितलंय की अज्ञान वश प्रकृती सोबत संबंध होतो, त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. मग तुम्ही अज्ञानी आहात त्याच्यामुळे तुम्ही पाणीला देवता समजता, पाणीला ईश्वर समजता आणि पाण्यामध्ये तुम्ही मोठं व्हायचा प्रयत्न करता. तुम्ही अज्ञानी आहात त्याच्यामुळे तुम्ही शरीर मोठं करून, पैसा मोठा करून तुम्हाला असं वाटतं की मी पूर्ण सगळ्या जागेवर राज्य करेन किंवा मी अनंतला भेटेल. पण अनंतला भेटणं हा सगळा भाग परमात्माच्या आत्मसाक्षात्कारचा विषय. सगळे लोक, सगळे जीव, सगळे जेवढे पण आत्मा आहेत ह्या पृथ्वी तळावर, ज्यांनी प्राणधारी धारण केलेला आहे, ज्यांनी शरीर धारण केलेलं आहे, ते सगळे अनंत साठीच पळतायत. का? की ते अनंत मधून आलेत. ऑस्मोसिस नावाचा प्रोसेस आहे तो, की जिथून तुम्ही आलेत, जिथं जास्त मात्रामध्ये आहेत तिथंच तुम्ही जाणार. आणि परमात्माचे अंश आहेत म्हणजे परमात्मामध्ये जायचा प्रयत्न करतोय आपण. त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट आपण पाहतो तर आपण काय म्हणतो, आपल्याला काय वाटतं की परमात्मा कुठे आहे? हेवन मध्ये आहे, स्वर्ग मध्ये आहे. पण स्वर्ग परमात्मामध्ये नाहीये. पण हे एक मानसिकता बनल्यामुळं आपण काय म्हणतो, पैसा है तो स्वर्ग है, सुंदरता है तो स्वर्ग है, अच्छा खाना है तो स्वर्ग है, अच्छा ऐश्वर्य है, अच्छा खूप मोठं आपल्याकडं राजभवन आहे, खूप नौकर आहेत, आपलं मोठं राज आहे तर स्वर्ग आहे. तर हे काय, आपण अनंततासाठी पळतोय. पण ते सगळं भेटल्यानंतर पण आपण परत अनंततासाठीच पळणार. आपण कंटिन्यू कशासाठी पळतोय? सगळे जीव कंटिन्यू कशासाठी पळतायत? अनंततासाठीच पळतायत. पण ज्ञान नसल्यामुळं, अज्ञान असल्यामुळं ते गुंतून जातात आणि काही वेगळ्या वेगळ्या शरीरामध्ये गुंततात, काही वेगळ्या वेगळ्या लाईफस्टाईल मध्ये गुंततात, काही वेगळ्या प्रकारे गुंततात. तर असं असल्यामुळं आपण आपल्या अज्ञानमुळं सगळ्या 84 लाख योनींमधून आता आपण ज्ञान अर्जित करून करून इथपर्यंत आलोय. आणि आपलं खूप चांगलं ज्ञान अर्जित करण्याची क्षमता होती, त्याच्यामुळे आपण इथपर्यंत आलो. नाही तर आपण मनुष्य झालोच नसतो. जर आपलं ह्या मार्गेला अनंत आपल्याला परमात्मामध्ये आत्मसाक्षात्कार मध्ये भेटणार आहे याचं जर आपल्याला ज्ञान नसतं तर आपण मनुष्य झालोच नसतो. सगळ्या मनुष्याला हे ज्ञान आहे, त्याच्यामुळे धर्म स्थापित झालेले. धर्म म्हणजे हे याचं सांगितलं धर्म नाही, बाकीचे धर्म जे आपल्याला समाजामध्ये दिसतात ते. तुम्ही म्हटलेलं की तो प्रोसेस असतो, त्या त्यावर डिपेंड करत एका हत्तीचा जन्म झाला, पण मग हत्ती म्हणून त्याला आत्मसाक्षात्कार करायचा होतो. हत्तीला पण चेतस आहे, चेतना शक्ती आहे, त्याला पण इच्छा होती की मला अनंत भेटलं पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचे खूप कमी चान्सेस येतात. खूप चान्सेस जास्त येतात आपल्याला, त्यांना चान्सेस कमी येतात. कितीतरी यांना मोक्ष भेटलेला आहे, प्राण्यांना. दगडाला पण मोक्ष भेटलेला आहे, दगडाला पण मोक्ष भेटलेला आहे. तर प्राण्यांना पण मोक्ष भेटलेला आहे, कितीतरी प्राण्यांना पण मोक्ष भेटलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल का नाही माहित नाही, पण एक आता तुम्ही हत्तीचं उदाहरण दिलं तर हत्तीचंच उदाहरण देतो मी. एक असंच फॉरेन कंट्रीचा किंवा कॅनडाचा असा काहीतरी व्हिडिओ होता. त्याच्यामध्ये एक डस्टबिन आहे, तो हत्ती ऑब्झर्व करतोय सगळ्या गोष्टी. ठीक आहे. त्या डस्टबिन मध्ये सगळे लोक कचरा टाकतायत. ठीक आहे. तर एक व्यक्तीने त्या डस्टबिन मध्ये टाकला, पण असं चलता चलता टाकला, त्याच्यामुळे त्याच्यातून तो बाहेर पडला. तर हत्ती गेला
उचललं आणि डस्टबिन मध्ये टाकलं. आता मला सांगा, हा हत्ती चेतस नाहीये का? ह्या हत्तीमध्ये तो डेव्हलपमेंट कुठून झाला? कॉन्शियसनेसचा झाला ना. मग तो इव्हॉल्व्ह होऊन नवीन शरीरामध्ये येणार. काही गाय असतात जे एकदम शांत असतात बसलेले, आणि काही गाय एकदम ऍग्रेसिव्ह असतात. काही कुत्रे एकदम शांत असतात, एकदम गोडीत खेळणार. काही कुत्रे एकदम ऍग्रेसिव्ह असतात. मग जे गोडीत खेळतायत, जे चांगले चेतस मध्ये आहेत, त्यांना कदाचित मनुष्याचा जन्म भेटू शकतो पुढचा, किंवा मनुष्याचा जन्म जरी नाही भेटला तरी त्या जन्मामध्ये ते उत्तीर्ण होऊन पुढे जाऊ शकतात. काही असे प्लॅनेट्स असतील जिथं फक्त हत्ती राज करतायत. आपण जसे मनुष्य आहोत, आपण इथं परमात्माला साक्षात्कार करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. तर काही प्लॅनेट असतील जिथं डायनासॉर प्रयत्न करत असतील, काही प्लॅनेट असतील जिथं हत्ती प्रयत्न करत, जिथं हत्ती सगळ्यात बुद्धिमान असेल, हत्तीची चेतना सगळ्यात भारी असेल, तर तो हत्ती कमून की टाइम आणि स्पेसचा काही बॉन्ड नाहीये, तर तो हत्ती त्या प्लॅनेट मध्ये जाऊन, मग जर त्याची चेतना शक्ती चांगली असली आत्मसाक्षात्कार करण्याची, तर तो तिथं जाऊन मग तिथं तो डेव्हलप होईल आणि तिथून तो आत्मसाक्षात्कार करणार. सगळ्या हत्तीमध्ये बसून तिथून ज्ञान घेणार असंच, आणि मग तो तिथं डेव्हलप होणार. तर हे खूप मोठा दृष्टिकोन आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी वेदचा अभ्यास, उपनिषदांमध्ये गोष्टी ऐकणं खूप गरजेचं आहे. उपनिषद मध्ये ह्या अशा स्टोरी खूप आहेत. आपण जे तर त्यांच्यामध्ये पण ती गोष्ट आहे, आणि ते त्यांच्यामध्ये पण विकसितपणा असतो, ते पण इव्हॉल्व्ह होतात. फक्त एवढं आहे की काही काही मनुष्य पण तुम्ही पाहिले असतील, ते कुत्र्यांपेक्षा पण बेकार येतात. ठीक आहे. मग त्यांची चेतना त्यांच्यामध्ये जाईल, हे इकडे येतील, असं पण होतं. सगळं डिपेंड आहे, सगळं चेतनाच्या स्तरचा खेळ आहे. ठीक. शांतीपाठ घ्यायचा. कंबरपाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास भरून देह शांतिरंतरिक्षगम शांति, पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधयः शांति, वनस्पतयः शांतिर्विश्वे देवाः शांतिर्ब्रह्म शांति, सर्वं शांति शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि. शांति शांति शांति.